प्रथमतः सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मनस्वी शुभेच्छा। कोई चिल्लाकर चला गया, कोई चीख कर चला गया। स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया। आणि म्हणून लक्षात घ्या, संविधान दिनी संविधान निर्मात्याचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आगमन आपल्या भारतासाठी फार मोठा गौरवाचा दिन आहे की ज्या माणसानं आपल्या देशात सर्वात महत्वाची गोष्ट, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है। आणि म्हणून एका झोपडीतून देशाचा राष्ट्रपती, एका झोपडीतून लक्षात घ्या भारताचा पंतप्रधान, एका झोपडीतून कोणी एमबीबीएस होईल, कोणी कलेक्टर होईल, कोणी डेप्टी कलेक्टर होईल, कोणी एखाद्या व्यवस्थेतल्या उच्चतम पदावर जाईल। त्या पदावर जाणारा जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान, रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि उद्या तो संविधानाचा दिवस आहे। त्या संविधानानं काय केलं तर प्रथमतः आपल्या संविधानानं राज्यघटना कलम 15 धर्मवंश जात पंथ यामध्ये भेदभाव नाही। जुना काळ आठवा, आपली पंगत वेगळी होती। जुना काळ आठवा, आपल्याला गावातल्या आडावर पाणी भरता येत नव्हतं। आणि मग आज आपल्या भारतीय राज्यघटनेनं काय केलं की प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ, प्रत्येक जात यांना एकोप्यात कसं आणता येईल। आपल्या भारतीय राज्यघटनेनं केलं काय तर भारतीय राज्यघटनेवर कुठल्या धर्माचा पगडा नाही, भारतीय राज्यघटना कुठल्या धर्माच्या विचाराची पाईक नाही। भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे, ती धर्माला सोडून आहे, तरी देखील भारताचं संविधान या देशातल्या धर्माचं अस्तित्व मानते आणि त्या धार्मिक लोकांचं संरक्षण करते। हे देखील या संविधानाचं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्मात्याचं संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुतळ्याच्या स्वरूपात लक्षात घ्या अनावरण होणार आहे। आणि ते काम कोणी केले तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 9 नोव्हेंबर 2022 ला त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ आपल्या भारताचे राष्ट्रपती म्हणून घेतलेली आहे। आणि एक आदिवासी समाजातली महिला शिक्षका पदापासून ते डायरेक्ट राष्ट्रपती पदापर्यंत जाते आणि त्या महिलेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य तिच्या नशिबात भेटतं। ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये। आणि म्हणून बाबासाहेबांना दिलेलं फार मोठं एक योगदान, आज कोण ही शिक्षण व्यवस्था कुठल्या तरी वेगळ्या मालकीची होती, आज कोणाला शिकवता येते, कोणाला शिकता येते, कोणाला उद्योग चालवता येतो, कोणाला उद्योग धंदा चालवता येतो, ज्याला त्याला जो जो अधिकार मिळाला तो राज्यघटनेने मिळालाय। आणि म्हणून संविधानाचं रक्षण होणं गरजेचं आहे, संविधानाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। संविधान ज्याच्या हातात आहे त्यानं देखील संविधानाचं चांगल्या पद्धतीने रक्षण करणं काळाची गरज आहे। कारण तुमचा धर्म आला, जात आली, पंथ आली, काही येऊ द्या, त्याची जपवणूक रक्षण करण्याचं काम संविधान करते। आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा हे जे काही संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यांचं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हावा ही देशाला फार मोठी गौरवशाली बाब आहे। कारण वकिलांचे वकील काय, वी आर बिकॉज ही वॉज, आपण आहोत कारण ते होते, आपण आहोत कारण ते होते। आणि म्हणून त्यांनी दिलेल्या अधिकारामार्फत सर्व गोष्टी मातब्बर नस्तनाबूत करून टाकल्या आणि आपल्याला जगण्याचा आगळा वेगळा अधिकार बाबासाहेबांनी दिलाय। आणि मग त्या बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा जो गुणगौरव दिवस आहे, सत्तेचं राज्य, गणतंत्र, प्रजेचं राज्य, प्रजासत्ताक दिन म्हणजे सामान्य जनतेच्या उत्सवाचा दिवस येतो। आपल्या इथं याच्यापेक्षा मोठा सण कोणताच नाही। तो कुठला तुमचा धार्मिक सण असेल त्या धर्मापुरता मर्यादित आहे, पण इथल्या निश्चित पडलेल्या व्यवस्थेला मानव म्हणून जगण्याचा जो काही क्षण आहे तो क्षण आहे 26 जानेवारी 1950। आणि त्या संविधानाचं लिखाण 26 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि ती मेहनत घेण्याचं काम केलं। घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य त्यांच्या पुतळ्याचं अनावरण सर्वोच्च न्यायालयाच्या वास्तूमध्ये होत असेल तर ही देशासाठी फार मोठी गौरवाची बाब आहे। आणि मग त्यासाठी लक्षात घ्या, कारण न्यायालयाच्या परिसरात देशाच्या इतिहासात पहिल्यांदा पुतळा उभारला जाणार आहे। याच्या अगोदर तिथं पुतळा नव्हता, ही गोष्ट फोटो असतील पण पुतळा नव्हता। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। पहा काय लिहिलं होतं मी इथं, संविधान दिनी संविधान निर्मात्याचं सर्वोच्च न्यायालयामध्ये आगमन। आणि मग पोरो लक्षात घ्या की या ठिकाणी हरियाणातील मानसेर या ठिकाणी पहा, हरियाणातील मानसेर या ठिकाणी हा पुतळा तयार करण्यात आलेला आहे। कुठं तयार करण्यात आला, मानसेर या ठिकाणी हा पुतळा बनवण्यात आलेला आहे। भारताचे सरन्यायाधीश महाराष्ट्रातला व्यक्ती आहे
हा मराठी व्यक्ती 5वा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश आहे, धनंजय चंद्रचूड. याच्या अगोदर वाय.व्ही. चंद्रचूड म्हणजे यांचे वडील हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वाधिक काळ असणारे सरन्यायाधीश आहेत. के.एन. सिंग सर्वात कमी कालावधीचे सरन्यायाधीश आहेत, 17 दिवसाचे. आपल्या भारतातले 5 मराठी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनले. प्रल्हाद गजेंद्र गडकर, त्यानंतर वाय.व्ही. चंद्रचूड, त्यानंतर उदय उमेश ललित, आणि त्यानंतर शरद बोबडे, आणि त्यानंतर धनंजय चंद्रचूड. तर मराठी लोकांची अस्मिता जागृत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून या माणसानं पुढाकार घेतला की माझ्या जीवनाचा उद्धार करता, या महाराष्ट्राचा उद्धार करता, अखंड भारताचा उद्धार करता कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आपल्या बापाचा पुतळा या सर्वोच्च न्यायालयामध्ये उभारण्यात यावा असा आग्रह या माणसाने केला. आणि तो दिवस उद्या आलाय. म्हणून संविधान निर्मात्याचं संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या आगमन होणार आहे. ही आपल्यासाठी असणारी फार मोठी गौरवाची बाब आहे. म्हणून त्या संविधान निर्मात्यानं केलेले जे काही काम आहे, पण आज कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण व्हायले. अलीकडे पाहिलं असेल समाजाला आरक्षण मिळावं यासाठी इकडे मनोजदादा जरांगे आहेत, आणि त्याच्यानंतर इकडं छगन भुजबळ साहेब आहेत. तुमचा जो काही लढा आहे, वैयक्तिक तुमची टीका टिप्पणी आहे, ते ज्या त्या ठिकाणी चालू द्या. मात्र तुमच्या या लढ्यामध्ये कुठला गोरगरीब मरणार नाही याची देखील काळजी घ्या. ईश्वरी कृपेनं आणि संविधानाचे निर्माणकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून तुमच्या ज्या काही उपरोक्त संविधानाला अनुसरून मागण्या असतील त्या पूर्ण व्हावत यासाठी देखील शुभेच्छा. आणि काल परवा आर्वी नावाचं गाव आहे, ज्या पोरानं कृष्ण हॉटेलवर माझ्यासोबत फोटो काढलाय. काहीतरी करायचे, 2 लेकर आहेत, आणि ते पोरग मृत्यूला कवटाळते, आत्महत्या करते. मी तमाम मराठा समाजातल्या लेकरांना वारंवार विनंती करतो की पोरो, टेम्पररी प्रॉब्लेमसाठी टेम्पररी सोल्युशन असतं, टेम्पररी प्रॉब्लेमसाठी परमनंट सोल्युशन कधीच उपभोगायचं नाही. जीवन आहे, लढता येईल, उद्योगधंदा करता येईल, काहीतरी करता येईल, पण आपण गेल्याच्या नंतर ते जे काही 2 चिमुरडे लेकर आहेत, आपली जी बायको आहे, तिनं ती व्यवस्था सांगायची कोणाकडे? येणाऱ्या दिवाळीमध्ये त्या लेकरांना कपडे मागायचे, त्यांनी मागायचे कोणाकडे? नेमकं त्यांना आपल्या अडचणी सांगायच्या कोणाला? अरे काहीतरी करता आलं असतं. पण मी तुम्हाला वारंवार जीवन जगत असताना मित्रत्वानं प्रत्येकानं म्हणत असतो की पोरो, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना गावामध्ये एखाद्याचा चेहरा पडलेला आहे, सुरकुत्या पडल्यात, ताण आहे, टेन्शन आहे, त्याच्या पाठीवर हात ठेवून फक्त म्हणा ताण घेऊ नको मी हे. कारण मरणारा व्यक्ती याच कारणामुळे आजकाल मरायलाय की त्याला वाटलं की यार मला समजून घेणारं कोण नाही. आणि हा दिवस त्याच्या नशिबात आला की त्याला सर्वात जवळचा एकच घटक वाटतो, तो म्हणजे मृत्यू. पण आपण गेल्याच्या नंतर संसाराची राख रांगोळी होती, घर नसतं नाबूत होतं, घराचा करता धरता जगणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला अरे आपल्याकडे काहीच नव्हतं, कुठली व्यवस्था नव्हती, शिकता येत नव्हतं, खाण्याचे प्रश्न आहेत, अख्खा आयुष्य ब्रेडवर घातले है ना, शिक्षणाचा प्रश्न आहे, स्कॉलरशिपचा प्रॉब्लेम आहे. ज्या बडोदा संस्थानामध्ये नोकरी करायलेत त्या ठिकाणी इकॉनॉमिक्सचं काम करायलेत, काम करत असताना प्रत्येक कॅबिनमध्ये प्रत्येकाला चहा पाणी गेला. त्या 2.5 वर्षात बाबासाहेबांना कोणी चहा पाजला नाही, पण व्यवस्थेसोबत पाहून रडले नाही, लढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा एवढा संघर्ष कोणाच्या वाट्याला आला नाही, पण आज सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांना ओळखलं जातं. केम्ब्रिजच्या गेटवर नाव टाकले सिम्बॉल ऑफ नॉलेज. 350 वर्षाच्या अगोदर असा विद्यार्थी इथं झाला नाही, होईल का नाही यात शंका आहे, असं तिथं लिखाण केलंय. म्हणजे जगातला एवढा मोठा संघर्ष येऊन तरी त्या संघर्षावर मात करून जगातल्या संघर्ष करणाऱ्या लोकांना प्रेरणादायी नेतृत्व ठरते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग त्यांनी या परिस्थितीवर मात केली, मग आपण का नाही बाबा? मरणे हा पर्याय काय आहे? मरण्यान होणार काय? अरे याच्या अगोदर कित्येक लोकांनी सुसाईड केल्या, मेले, विसरलो आपण, विसरणार आहे. कारण आपण काय छत्रपती शिवाजी महाराज नाहीत की 350 वर्ष झालेत, 393 वर्ष झाले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रातला, भारतातला प्रत्येक नागरिक त्यांना हृदयात ठेवणार आहे, तो लक्षात ठेवणार आहे. आपण गेलो मागं काहीच राहणार नाही. पण आपल्यावर अवलंबून असणारी आपली जी काही लेकरं आहेत, आपली बायको आहे, त्यांनी त्या समस्या, त्या अडचणी सांगायच्या कोणाला? अरे काही न करता येईल, काहीतरी काम करता येईल, 100 रुपयामध्ये गोरगरिबाला जगता येतं. कारण या देशाची व्यवस्था आहे. काहीला प्रश्न आहे काय खावं, काहीला प्रश्न आहे काय खावं, है ना. काही जण दिवस रात्र पळायलेत आपल्या वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी, आणि काही दिवस रात्र पळायलेत आपलं पोट भरण्यासाठी. ती व्यवस्था आहे, मिटवता येईल, आणि आपल्या नशिबात आहे ते भेटलच. पण त्याला मरणे हा पर्याय नाही. सांगायचं तात्पर्य, आज गौरवाची बाब आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बोलण्याचं, बाबासाहेबांनी व्यापार करण्याचं, या देशामध्ये स्वतःचा पक्ष काढण्याचं, स्वतःचा विचार व्यक्त करण्याचं, या देशातल्या कोणत्याही प्रांतात राहण्याचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला
बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि मग त्यांच्या पुतळ्याचं अनावरण सर्वोच्च न्यायालयामध्ये होत असेल तर ही आपल्या भारतासाठी फार मोठी उल्लेखनीय बाब आहे. त्यानिमित्त उद्या संविधान दिन आहे. त्या संविधानाचं आपण पालन करूया, त्या संविधानाचं जनजागरण करूया, त्या संविधानाचं रक्षण करूया आणि संविधानावर बदलण्याची भाषा करणारे, संविधान खाडतोड करण्याची भाषा करणारे, पण आपल्या बापानं अशी पाचर मारलेली आहे भाऊ की ही इमारत आहे, इमारतीच्या बिल्डिंग मध्ये हा पाया आहे, वरती तू कशा इटा मार, कसाही रंग मार, कशाही इटा वाकड्या तिकड्या कर, पण या गाभ्याला हात लावता येत नाही. ही ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची. म्हणून त्या संविधानाचं प्रत्येकाकडून रक्षण व्हावं, त्या संविधानाचं प्रत्येकाकडून वाचन व्हावं. ज्या झोपडीपर्यंत जिथं दिवा आहे तिथपर्यंत प्रकाश पोहोचावा आणि तो संविधानानंच पोहोचवणार आहे. म्हणून त्या संविधानाची आपण खऱ्या अर्थानं वाचन करसाल, त्या संविधानाचे पायी खोसाल, संविधानाचा सन्मान करसाल. कारण संविधान जातीयतेला थारा देत नाही, संविधान धार्मिकतेला थारा देत नाही, संविधान जगातला एकच धर्म मानतो, तो धर्म आहे मानवता. आणि म्हणून आपण आपल्या देशाचं संविधान चालू करताना किंवा संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला अर्पण केलं तर ते कुठल्या एका धर्माला अर्पण केलं नाही, धर्माच्या धर्मपंडितांना अर्पण केलं नाही. आणि म्हणून आपण संविधान अर्पण करताना आपण म्हणलोत काय ते लक्षात घ्या. का म्हणलो आपण? तर हे संविधान आपण आपल्याला अर्पण केले. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आज आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. म्हणून आज आपला दिवस आहे, उद्या कोणाचा तरी दिवस येईल, तर आज आपल्या दिवसामध्ये चांगला दिवस लोकांच्या वाईट काळात घाला. ज्या वाईट काळामध्ये तुमच्या वाईट काळात लोक चांगला दिवस तुमच्यासोबत व्यतीत करतील. म्हणून त्या संविधानानं एवढ्या मोठ्या अडचणी असताना, एवढ्या मोठ्या गोष्टी असताना बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश पदाची नोकरी नाकारली. कळलं का? कुठली व्यवस्था नाही, ब्रेडवर जगावं लागलं, रस्त्याच्या दिव्यासमोर अभ्यास करावा लागला, शाळेमध्ये बरोबर बसता आलं नाही. पण एवढ्या अडचणीवर मात करून देशातल्या नव्हे तर त्यांच्या शाळेतला पहिला दिवस आज विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो, ही काही साधी गोष्ट नाही. अरे त्यांचा जन्मदिवस 14 एप्रिल हा जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा करतो, ही काही साधी सुधी गोष्ट नाही. ज्या माणसाला वाचायला पुस्तक मिळालं नाही, असं भारतातलं कुठलं पुस्तक नाही त्या पुस्तकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धडा नाही. अरे ज्या माणसाला या देशात मंदिरात प्रवेश मिळाला नाही, असं भारतातलं कुठलं गाव नाही त्या गावामध्ये हातात संविधान आहे, असा हात वरती आहे, ताण घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. का? तर मी सर्वांचं रक्षण करताय. त्या पुस्तकाचं नाव संविधान आहे, रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या, ज्या माणसाला शाळेत प्रवेश मिळाला नाही, शाळेतला मुख्याध्यापकाची कॅबिन जा, त्या कॅबिन मध्ये मागं थाटात फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. म्हणून संघर्ष हा आपला आहे, लढाई आपली आहे, लढाईची आपल्यालाच. हा सूर्य आहे, त्या सूर्यालाही रात्रीसोबत संघर्ष केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी दिमागदार पद्धतीने उगवता येतं. रहा संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है. आणि म्हणून लय जणांना पोट भरले, लय जणांना समाज लुटला, पण आज काळ वेळ आलेली आहे, अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात एकवटलेली आहे. जी लोक तुमच्या समस्या तुमचे प्रश्न याच्याकडे पाठमोर करत असतील तर 5 वर्षात आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी एक अधिकार दिलाय, तो अधिकार आहे मतदानाचा. फक्त तो अधिकार आपण तुटपुंजा पैशावर विकणार नाहीत. का? तर भाकरीपेक्षा इज्जत प्यारी, शासन करती जमात बना, अनेक सल्ले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत. ते सल्ले आपण लक्षात ठेवसाल, आपला समाज घडवसाल. नाहीतर मग होतंय काय? आज समाज लुटलाय. छान गाणं मला सकाळीच पाठवले. तुझ्या हाती है रे गड्या समाजाची नाडी, तुझ्या हाती है रे गड्या समाजाची नाडी, राहायाला माडी तुला बसायाला गाडी. अरे सांग तुझा धंदा, अरे सांग तुझा धंदा आहे तरी काय, समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय. तो समाज टिकला पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी संविधान सक्षम आहे. त्या संविधानाचं आपण वाचन करूया, संविधानाचं पूजन करूया. संविधान मानवता गुणधर्म जोपासते. म्हणून
ते संविधान प्रत्येकाने अंगीकारत करूया. सर्वांना संविधान दिनाच्या लक्ष शुभेच्छा देतो. ज्या माणसानं मला बोलण्याचं, तुम्हाला ऐकण्याचं, या भारतातल्या तमाम लोकांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्याचं सामर्थ्य ज्या महामानवाने दिलं, त्या महामानवाला कोटी कोटी अभिवादन करतो. सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो या ठिकाणी. जय भीम, जय शिवराय.